त्रिवेणी 11 वलवली आणि हिमांशू 11 कोलवाडी संघामध्ये होत आहे। हिमांशू संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। बब्बर वाघ जिंकलेला आहे असा राजेश खातार तिकडून आवाज देतोय। आता चवली बटाटा वांगा खाऊन घ्यायचे आपण। उमेश खातार इकडे निवांत बसलाय, सामना जिंकलाय, खुश आहे भरपूर। हा उमेश भोईर सॉरी कॉमेंट्री करण्यासाठी। दिनेश तू कॉमेंट्री करतो ना? ज्यांचे सामने झाले आहेत त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे आणि ज्यांनी जेवण केलंय त्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो, कारण आपल्याला बाउंड्रीवर फिल्डरची गरज आहे। 12 चेंडू 39 धावा आणि 2 विकेट। शंकुल कोण? संदीप भोईर टेंबोडे, दिनेश भोईर आपल्याला सांगतायत का आपण जरा हलू जेव्हा, काही घाई नाहीये। त्यांना कुठून दिसले काय माहित नाही मला। 12 चेंडू 39 धावा। मला कॉमेंट्री करायला दिली त्याबद्दल धन्यवाद, कारण प्रीतम पाटील आमचे बेस्ट कॉमेंटेटर, सत्यवान म्हात्रे हे दोन्ही एका संघामध्ये खेळतायत, त्याच्यामुळे हे कॉमेंट्री करण्याची वेळ माझ्यावर आली। तुटक फुटक कॉमेंट्री चालू असेल। हिमांशू इंटरप्राइजर्स, हिमांशू 11 कोलवाडी संघाचे ऑनर रवींद्र भोईर, संघ नायक प्रीतम पाटील आणि त्रिवेणी 11 संघ मालक विनोद म्हात्रे आणि कर्णधार मला वाटतं महेंद्र पाटील। आणि बॅटिंगसाठी उतरलेले आहेत महेंद्र पाटील। नॉन स्ट्राईकला कोण आहे ओळखत ना? सुरेश पाटील नेवाली। सकाळी खूप मेहनत असते या प्लेयरची, रोज मी बघतोय नेवालीच्या ग्राउंडवर पहाटे पहाटे प्रॅक्टिस चालू असते। त्याचा काय फल मिळेल या मॅचमध्ये बघायला मिळेल आपल्याला। पॉवर प्ले मध्ये मागील गतवर्षीचा बायकर मॅन अनिल काकडे आणि आत्ताचा पावसाली हिरो विलास पाटील बाउंड्रीचा ताबा घेतलाय दोन्ही फिल्डरनी। आणि वलभ संघाचा खंबीर असा फलंदाज गोलंदाज शैलेश खाडेकर गोलंदाजीच्या मार्कवर। चला सामना सुरू होत आहे। पहिला चेंडू शैलेशचा सामना करेल महेंद्र। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट डीजे। पहिलाच मोठा विकेट मिळाला इथे शैलेश खाडेकरला आणि हिमांशूच्या टीम मध्ये खेलीमेलीचं वातावरण तयार झालं। आणि आता जे बॅटिंगसाठी येत आहेत, जरी मॅच नसली तरी तुम्हाला इथे थांबायचं आहे। बॅटिंगसाठी आता येतोय प्रवीण कुंभार, ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये। जे आम्ही 8 गावामध्ये अष्टपैलू आणि 8 जे क्रिकेट स्टार आहेत त्याच्यामधील एक प्रवीण कुंभार खूप सुंदर अशी खेळी यांच्या माध्यमातून होते नेहमी। बघूया आताच्या मॅच मध्ये ते काय करतील। समोर असेल शैलेश खाडेकर, हिमांशू इंटरप्राइजर्स कोलवाडी। एक चेंडू आणि एका चेंडूवर पहिला फलंदाज गारद। मी अथर्व 11 टेंबोडे या वलप कशाने जमतील लगेच 600 पत्र जमते। गाडीतून पत्रावळीचं बंडल नेऊन दे तिथं 2-3।
प्रमोद भोपी, जयदास, नरेश भोपी आणि तुमची टीम थोडा बाउंड्रीचा ताबा घ्या, थोडा वेळ बॅक साईडला गेलं तरी चालेल. दादा भोईर नाही, तिथे व्हॉलंटियरची गरज नाहीये. मागे जा, मागे. सुंदर असा तटोला चेंडू आणि वन बाउन्स चौकार. या इनिंग मधला पहिला चौकार निघाला प्रवीण कुंभार यांच्या बॅट मधून. डीजे मला वाटतं या ओव्हर मधील तीन चेंडू झालेले आहेत. कॉमेंटेटर पुन्हा एकदा एज लागलेली आहे आणि पाठीमागे प्रीतमनी बॉल पकडलाय, परंतु थोडी मिसअंडरस्टँडिंग आणि ते एक धाव मिळाली संघाला. संघ जाऊन पोचलाय 7 धावसंख्येवर, 4 चेंडू. आता थोड्याच एक क्षणापूर्वी इथे कानावर न्यूज आली का जेवण खूप सुंदर झालंय, तर त्या कुक अभिमन्यू भोईर, महेंद्र गडगे, मकरंद मस्कर यांना धन्यवाद व्यक्त करतो या आदई वल. सुंदर अशी बॅटिंग आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारा चेंडू आणि इथे सुंदर कॅच पकडली नंदू घरात यांनी. डीजे मिळालाय त्रिवेणी संघासाठी. नंदू घरात जे 50+ प्लेयर रसायनी पातलगंगा विभागामध्ये त्यांचा खूप मोठा नाव आणि पनवेल तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठा नाव आणि आदय विभाग मध्ये सुद्धा नरेश पाटील, नंदूदादा घरात, दत्ता पाटील, प्रवीण कुंभार, हेमंत पारकर, नितीन भाई या असे दिग्गज खेळाडू आम्हाला मिळाले आणि आमच्या संघ विभागाचा खेळ सुद्धा खूप अगदी उंचापर्यंत आला. शैलेश कारेकर यांनी आतापर्यंत 2 विकेट मिळवलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल ओव्हरमधील सामना करण्यासाठी वलवली संघाकडून त्रिवेणी 11 वलवली संघाकडून अगदी एक धडाडीचे फलंदाज म्हणून ज्याला मानला जातो प्रदीप पाटील. पहिला चेंडू प्रदीपच्या बॅट मधून निघतोय षटकार. डीजे एलके यांनी जरा स्टेजवर यायचे. तरीच आमचे टेंबोडे संघाची रन मशीन गुड्डू उर्फ करण पाटील यांचं इथे आगमन झालंय. 40+ ग्रुपच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत असेल. आपण भोजन करून घ्या थोडा वेळ बसून आणि मग आपल्याला अंपायरिंग करायची आहे, कारण आपला सहकार्य इथे लागेल आम्हाला. संदीप भोईर आणि दुसरी ओव्हर घेऊन मला वाटतं अनिल काकडे, आदई संघाचे बायकरमॅन म्हणून ज्यांची ओळख आणि आदई वलभ विभाग 40+ संघामध्ये जर पहिली बाईक कोणाला मिळाली असेल तर ते अनिल काकडे.
कॉमेंट्री करायला जास्त जमत नाही, जेवढं जमतंय तेवढं मी बोलतोय, सहकार्य करा. धन्यवाद सत्यमबाई, तुमच्याकडून आणि प्रीतमबाईकडून शिकलोय थोडी थोडी. चला पुढील चेंडू अनिल काकडे. प्रीतम पाटील यांना काही चेंडू समजलाच नाही, नुसते इकडे तिकडे बघत होते, परंतु चेंडू मागे रवींद्र भोईर यांच्या हातात. अमित कडव स्टेजशी संपर्क साधा. पुन्हा एकदा लेग साइडला पुढचा चेंडू अनिलचा. पुन्हा एकदा दोन प्लेयरच्या मधून गॅप मध्ये मारला चेंडू आणि दोन प्लेयर धावतायत, परंतु चेंडू मला वाटतं अडवलेला आहे आणि दोनच धावा पूर्ण, एकच धाव पूर्ण. सुंदर फिल्डिंग निलेश भोईर खिडूकपाडा आणि संजय एकच घेतली ना, हे धावा दोन घेतलं का, एक दोन धावा सॉरी. प्रवीण कुंभार पुन्हा एकदा चेंडू मारला, सुंदर फिल्डिंग अशोक पालेकर यांच्या माध्यमातून. आणि भोजन बनवणाऱ्यांना आमच्या तिन्ही कुकसाठी राजेश खातारा पुन्हा एकदा उत्तुंग असा कॅच घेतलेली आहे. परत एकदा मला वाटतं नंदू घरात 50+ प्लेयर, सुंदर अशी कॅच. राजेश खातर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जीव झाला येडा तुझा रात रात जागणं पुरं दिस भरत तुझ्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20 आणि 2 बॅट्समन 3 बॅट्समन आउट झालेले आहेत आणि आता बॅटिंग साठी आलेला आहे राजेश म्हात्रे. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील अनिल काकडे यांचा. पाहूया सुंदर असा गॅप शॉट राजेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. डीजे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 24. सुंदर गोलंदाजी आणि मला वाटतं प्रीतम पाटील तुमची टोपी जरा भारून आणलेली आहे, कारण त्या टोपीवर थोडं ऑब्जेक्शन आहे.
हॅलो. अशोक पालेकर. हॅलो. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आले ते लेफ्ट हँड गोलंदाज स्पिनचा मारा करतील ते अशोक पालेकर. वलवलीचे धडारीचे गोलंदाज त्यांचा सामना करतील प्रवीण कुंभार. 2-4 पावलांतरानं लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतील ते अशोक पालेकर. षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुरेख तटवला चेंडू बघूया सीमारेषेकडे जातो हळूहळू आणि सुरेख क्षेत्ररक्षण विलास पाटील यांचं सुरेख क्षेत्ररक्षण आणि एका धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 25. 3 बाद 25 अशी धावसंख्या ती त्रिवेणी वलवली संघाची. आणि आता मात्र राजेश सामना करतील अशोक पालेकर यांचा. जोरदार तटवण्याच्या प्रयत्नात नीटचा बॅटचा पटत येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्येमध्ये मात्र कोणता बदल होत नाही आणि सुरेख चेंडू अशोक पालेकर यांचा. सुंदर थ्रो काकांचा सरळ सीमारेषेकडे. बघूया षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अशोक पालेकर. सामना करतील राजेश. जोरदार तटवला चेंडू लॉंग ऑन करत जातो. सुरेख क्षेत्ररक्षण एका धावसंख्येत समाधान आणि एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 26. 3 बाद 26 अशी धावसंख्या ती त्रिवेणी वलवली संघाची. आणि आता मात्र अशोक पालेकर यांचा पुढचा चेंडू सामना करतील प्रवीण कुंभार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल आणि बघूया प्रीतम पाटील जरा किपर असले ना की असं होतोच. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. जोरदार तटवला चेंडू सरळ येतो सीमारेषेकडे आणि सुंदर क्षेत्ररक्षण परंतु कॅच ड्रॉप आणि एका धावसंख्येने समाधान. धावसंख्यामध्ये 1ने बदल होते. धावसंख्या होती ती 27. 3 बाद 27 अशी धावसंख्या ती त्रिवेणी वलवली संघाची. आता मात्र षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी राजेश. सुरेख तटवला चेंडू सरळ जात होते लॉंग ऑफ बाउंड्रीकडे. सुरेख क्षेत्ररक्षण एका धावसंख्येने समाधान सरळ. आणि प्रीतम पाटील यांनी ती टोपी आणली ती ह्या ग्राउंडमध्ये कुठंच दिसत नाही. त्या टोपीवर बऱ्याच लोकांची शंका आहे. माझ्याकडे 4-5 फोन आले. 4-5 विभूत मारलेली आहे असे ते स्वतःसुद्धा सांगतात. आणि षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुरेख तटवला चेंडू सरळ येतो बॉन्ड रेषेकडे आणि सुरेख क्षेत्ररक्षण शैलेश खाडेकर यांचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि एका धावसंख्येने समाधान. धावसंख्या होते ती 29. बरोबर ना. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 29. 3 बाद 29 अशी धावसंख्या ती त्रिवेणी वलवली संघाची. आता मात्र 2 षटकामध्ये चांगली हाणामारी करावी लागेल ती त्रिवेणी वलवली संघाला.
आणि ज्या संघनायकांनी सगळ्या सूचना पाळायच्या आहेत, ज्या संघनायकांचे प्लेयर्स असे मोकाट बसलेले आहेत त्यांनी भोजनाचा लाभ घ्यावा, कारण भोजन थोड्या वेळाने बंद केला जाईल, नंतर कुरकुर करायची नाही. अतिशय कडक सूचना असते प्रीतम पाटील आणि रुपेश उलवेकर यांच्या माध्यमातून. आणि त्यांना जोड आहे तो आमचा खारघरचा बादशाह महेश भोईर यांची कडक सूचना आलेली आहे, जेवण करून घ्या जेणेकरून आमचे आचार्य आहेत ते मोकळे होतील. आणि आत्ता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आले ते रवींद्र भोईर. षटकातील पहिला चेंडू जोरदार तटवल्या, बघूया हवेमध्ये झेल उडालाय आणि सुंदर झेल रवींद्र भोईर यांचा. आणि पहिल्याच चेंडूवर पहिलाच फलंदाज प्रवीण कुंभार हे बाद केलेत आणि सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मोठा घणाघात केला आणि 4 धावा मिळवल्या. आता मात्र रवींद्र यांचा पुढचा चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात काय येत नाही. रवींद्र भोईर यांचा सुरेख असा अपीलचा इशारा आणि प्रीतम पाटील यांनी टोपीच्या साहाय्याने अतिशय सुंदर बॉल पकडला. आता बघूया रवींद्र भोईर यांचा पुढचा चेंडू जोरदार तटवला, चेंडू सरळ जाते लॉंग ऑफ बाउंड्रीकडे आणि क्षेत्ररक्षण गचाल क्षेत्ररक्षण कैलास पाटील मला वाटतं, कारण त्यांची ख्यातीच आहे ते कधीच जाग्यावर असतात आणि मागे पुढे होण्यातच त्यांचा दम निघून जातो. आता काय सांगू नका, ढेपला वाकरी आहेत का तिकडे आहेत. विहान खाडेकर संघाचे प्लेयर्स कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधावा. तुमच्या कर्णधाराची स्ट्रिक्टली वॉर्निंग आलेली आहे. आणि आता बघूया पुढचा चेंडू जोरदार तटवला, चेंडू सरळ जातं सीमारेषेकडे, गचाळ क्षेत्ररक्षण आणि एका धावसंख्येने 1-2 मध्ये कन्वर्ट केली आणि 2 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 39. चौथ्या षटकातील पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सहावा शेवटचा चेंडू अतिशय सुरेख तटवला, चेंडू सीमारेषेकडे जाते. सुरेख क्षेत्ररक्षण मला वाटतं एका धावसंख्येने समाधान. धावसंख्या होती ती 40. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 40. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 11, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 5 आणि चौथ्या षटकामध्ये आल्या आहेत आता 11. टोटल धावसंख्या होती ती 40.
चिंगचॉंगची टोपी आहे ती. अथर्वलन वलप आणि विहान खाडेकर वलप संघांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. गोलंदाज कोण आहे? कैलास पाटील. दादा भोयर कुठं असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आणि आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन खिडूकपाराचे तेज तरावने गोलंदाज कैलास पाटील उर्फ केपी. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. सुरेख तटवला चेंडू काऊ कॉर्नरमध्ये येतो आणि सुरेख क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण आणि गचाळ क्षेत्ररक्षणाने धावा मिळतात त्या 4 आणि चौकाराने धाव संख्येची सुरुवात झाली. ती धाव संख्या होती ती 44. संख्या ती त्रिवेणी वलवली संघाची. आता मात्र हेमंत पालकर मजबूत बांध्याचे फलंदाज जोरदार तटवण्याच्या प्रयत्नात नीटचा बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता प्रीतम पाटील यांनी मात्र अतिशय चांगल्या प्रकारे कलेक्ट केला आणि कैलास पाटील क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता करता आता बघूया 7-8 पावलांच्या रनअप राईट आर्म विकेट मारता करते कैलास पाटील आणि जोरदार तटवण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रीतम पाटील यांचा बाण ताणला होता पण ताणून शनी सुद्धा मागे घेतली आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धाव संख्येमध्ये मात्र कोणता बदल नाही. धाव संख्या होती ती 44. षटकातील पुढचा चेंडू सुरेख तटवला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाकडे आणि 1 धावसंख्येने वाढ एक्स्ट्रा धाव मिळते आणि 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 46. त्रिवेणी 11 संघाची धावसंख्या आहे ती 46. आता मात्र षटकातील 2 चेंडू बाकी. सुरेख तटवला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण सत्यवान म्हात्रे आणि गचाळ फिल्डिंग कैलास पाटील यांनी काय कलेक्ट केलं नाही आणि एका धावसंख्येने आणखी वाढ होते. धावसंख्या ह्या चेंडूवर 3 मिळतात. 3 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 49. ह्या इनिंग मधला पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी कैलास पाटील. सामना करतील राजेश. शेवटचा चेंडू गणेश के मी तर राजेश लिहिले. कैलासांचा पुढचा चेंडू जोरदार तटवण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रीतम पाटील यांनी मात्र उत्तम असा काम केला आणि टोपीच्या सहाय्याने जगदीश शेलके आमचे पाहुणे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर भंडारी आणि एकनाथ शेलके हे मान्यवर आलेले आहेत. अशोक पाटील आलेले आहेत. मान्यवरांचे हार्दिक स्वागत. तुम्ही आले आमच्या मंडपाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि त्यांचा सत्कार करतील आमचे कमिटी मेंबर्स राजेश कातारा, जगदीश भाई. भारत माता की. मला वाटतं जगदीश शेलके हे हॅलो आता मात्र सत्कार होतोय तो
ज्ञानेश्वर म्हात्रे, ज्ञानेश्वर भंडारी सत्कार करतील आमचे कमिटी मेंबर्स राजेश कातारा यांचा सत्कार करतील. शाल व श्रीफल देऊन त्यांना सन्मानित केला जातोय आणि पुढचं सन्मान मूर्ती आहेत नाव काय एकनाथ शेलके आदई यांचा सत्कार करतील राजेश कातारा. आणि पुढचं सत्कार मूर्ती आहेत अशोक पाटील यांचा सत्कार करतील. पाहुण्यांचा मान ही याच कमिटीची अशोक पाटील यांचा सत्कार करतील. शाल व श्रीफल देऊन राजेश कातारा. फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन अशोक पाटील यांचा सत्कार केला जातोय. पाहुणे मंडळाने येथे आपला मोलाचा वेळ देऊन आणि पुढच्या दोन्ही वलप आहेत ना मग कॅप्टन वलप संघाचे कर्णधार दादा भोईर आणि अथर्व श्री गणेश संघाचे कर्णधार दादा भोईर आणि विहान खाडेकर संघाचे कर्णधार विहान खाडेकर संघाचे कर्णधार विहान खाडेकर संघाचा कर्णधार कोण गोटीराम आणि कर्णधार म्हणून रुपेश उलवेकर आहेत त्या संघाचे. रुपेश उलवेकर आणि दादा भोईर यांच्या हस्तमिलनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता नाणेफेकीचा कार्यक्रम करतील ते आमचे जगदीश भाई. या जरा नाणेफेक करून घ्या. भावी नगरसेवक होणार आहेत ते आमचे जगदीश भाई आले आहेत. नाणेफेकी करतील ते विहान खाडेकर संघाचे आणि ओम अथर्व गणेश श्री गणेश संघाचं नाणेफेक केलं जाते. कर्णधार रुपेश उलवेकर आणि कर्णधार दादा भोईर. अतिशय मोठी बॉडी आहे. टेल 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 आणि दादा भोईर तुम्ही जाऊ नका. तुम्हाला टॉस जिंकलेला आहे तुम्ही. बटे सर आणि मी स्वतः. ओके थँक्यू. आणि त्याचबरोबर आमचे विहान खाडेकर संघाचे कर्णधार सुद्धा इथे आहेत. नाणेफेक हारला आहे पण त्यांनी बरं तुम्ही नाणेफेक हारून तुम्हाला फलंदाजी आले तुम्ही काय करणार. किती धावांचं आव्हान. आम्ही टॉस जिंकलो असताना तरी पण आम्ही बॅटिंगच घेतलीच ती. आम्हाला बॅटिंग करायलाच आवडतं. पहिले आमचा कुस्कर कोण किती करेल ते माहीत ना. पहिले आम्ही कुस्कर करू मोकळा करू. धन्यवाद. दोन्ही कर्णधारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे आपलं संघाचं नेतृत्व केलंय. बघूया काय होते. बुरदुलचे प्रवीण म्हात्रे सर आले आहेत. बघूया त्यांचा सत्कार
त्यांचा मान सन्मान करा. राजतजी कातारा या, शाल व श्रीफळ घ्या. संदीपबाई या, तुम्ही बुरदुलचे आपले प्रतिष्ठित मान्यवर आले आहेत. विलास पाटीलला षटकर हॅट्रिकला 500 रुपये संदीप भोईर आणि कुणाल भोईर यांच्याकडून. विहान काडेकर आपल्या पॅव्हेलियन मध्ये जा आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 50 धावा काढले ना, 50 धावा काढले, 51चं टार्गेट आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 49 धावा ठोकून 50 धावांचं आव्हान ठेवलंय ते हिमांशू 11 संघासमोर. आणि त्रिवेणीची झाली बॅटिंग रे आता. हिमांशू हिमांशू 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. स्ट्राईकला आहेत ते विलास पाटील आणि नॉन स्ट्राईकला आहेत प्रीतम पाटील. आणि गोलंदाज लालू. आणि प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म विकेट मारा. सुरेख तटवणीच्या प्रयत्नात बॅटच्या पाट्यात आला नाही, पण अंपायर यांचा वाईट बॉलचा इशारा. एका धाव संख्येने खातं खोलतंय. सीमारेषेच्या बाहेर असलेल्या हॉलँडरने थोडा मागे उभे राहा. आणि लालू यांचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करते विलास. सुरेख तटवला चेंडू सरळ जाते सीमारेषेकडे आणि प्रवीण कुंभार यांचं गचाळ क्षेत्ररक्षण. आणि 4 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती बेनबाद 5. विलास पाटील यांनी पहिला चेंडू सीमेरेषेच्या बाहेर मारला आणि 4 धावसंख्येने आपलं खातं खोललं. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 5. आता मात्र लालू यांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. तटवलेला आहे चेंडू आणि बघूया आता काय होते. आणि विलास पाटील हे बाद. सुरेख क्षेत्ररक्षण प्रदीप यांचं. आणि कॅच ड्रॉप झाली होती, त्या कॅचला कलेक्ट केल्यानंतर प्रवीण कुंभार यांनी आणि विलासांची विकेट बाद. आणि धाव संख्या होती ती 5. अरे फलंदाजांना जरा लवकर पाठवत जा. ते जास्त वय झाले तसं ते येतच नाही लवकर. नंदू घरात 1 डाऊनला आले ते नंदू घरात. बघूया काय करतात. प्रीतम पाटील यांनी काहीतरी त्यांना कान मंत्र देतात आणि ह्या मैदानाची ते चाचपणी करून झालेली आहे ती त्यांना कानात सांगतात. बघूया काय करते नंदू घरात. आणि नॉन स्ट्राईकला असलेले आपले कर्णधार प्रीतम पाटील. आता मात्र लालू यांच्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करते नंदू घरात. मॅचला लेट टाइम लागलो. षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुरेख तटवला चेंडू. निर्धाव चेंडू. धाव संख्येमध्ये मात्र कोणता बदल नाही. अतिशय सुरेख चेंडू लालू यांचा.
लालूला विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये राजेश कातारे यांच्याकडून. लालूसाठी सुवर्ण संधी. आणि आता मात्र षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज खेळणार आहे ते नंदू. हलूच कटवला चेंडू. एक धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 1-6. षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी लालू सज्ज. सामना करतील प्रीतम पाटील संघाचे संघनायक. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. प्रीतम पाटील खेळणार आहेत. बघूया लालू यांचा पुढचा चेंडू. सुरेख तटवला चेंडू सरळ येतो सीमारेषेकडे आणि 4 धावसंख्येने खातं खोलते. प्रीतम पाटील 4 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 10. आता मात्र लालू यांचा पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज लालू आणि सामना करते प्रीतम पाटील. बघूया हलकेच पुश केला चेंडू सरळ सुरेख क्षेत्ररक्षण आणि एका धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 11. पहिलं षटक 1 गडी बाद 11 अशी धावसंख्या ती हिमांशू 11 संघाची. लालूने बरोबर काम केलं. दोन्ही विकेट होते. पहिल्या बॉलला पण गेलो, दुसऱ्या बॉलला गेलो, इथं पण विकेट होती. कॉमेंटेटर कोण होता? यांच्या मॅचला लय टाइम लागते. ओव्हर झाले एवढा कुठे टाइम. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती आहे, तुमच्या मॅच साठी भरपूर वेळ जातोय. नवीन गोलंदाज प्रदीप सामना करते प्रीतम. अतिशय खराब चेंडू. हंपारने वाईट बॉलचा इशारा केला. 1 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 12. प्रदीप यांच्या षटकातील पुढचा चेंडू खेळणार आहेत ते प्रीतम पाटील. सुरेख तटवण्याच्या प्रयत्नात बॅटच्या पाट्यात नीट चालला नाही आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्येमध्ये कोणता बदल नाही. धावसंख्या होती ती 12. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करते प्रीतम पाटील. अतिशय खराब चेंडू आणि 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. प्रदीप पाटील यांना लाईन भेटत नाही आणि सामना करतील ते प्रीतम पाटील. अतिशय खराब चेंडू. 1 धावसंख्येने वाढ. धावसंख्या होते ते 14. प्रीतम पाटील
प्रदीप पाटील यांनी आतापर्यंत 4 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 3 वाईट आणि 1 निर्धाव चेंडू टाकलेला आहे. आणि आता मात्र प्रीतम पाटील बघूया काय करतात. उंच पुरे अशा मजबूत बांध असे प्रीतम पाटील बघूया. सुरेख तटवला चेंडू सरळ जातो. 4 धावसंख्येने वाढ, धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होती ती 18. इशारा अंपायर यांच्याकडून आणि एका धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होती ती 19. आमच्या इथे आता नेवाली गावचे विश्वास कातारा यांचे आगमन झाले. त्यांचे सहर्ष स्वागत. आणि त्यांच्यासोबत देवनाथ हे सुद्धा आले आहेत, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. मला वाटतं प्रदीप यांनी आपले गोलंदाजी बाद केले आणि त्यांची जागा भरून करण्यासाठी महेंद्र पाटील दोनच चेंडू झालेत. 4 वाईट आणि 2 चेंडू. महेंद्रचा पुढचा चेंडू सामना करते प्रीतम पाटील. सुरेख तटवला चेंडू सरळ जाते. लॉंग ऑफ बाउंड्री करे. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चौकार. 4 धावसंख्या वाढते आणि धावसंख्या होते ती 23. ते क्षेत्ररक्षण आणि अंपायरचा वाईट बॉलचा इशारा. 1 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 24. महेंद्रांचा पुढचा चेंडू सामना करते प्रीतम पाटील. सुरेख तटवण्याच्या प्रयत्नात सुंदर क्षेत्ररक्षण स्वतः स्पॉन्सर मला वाटतं त्रिवेणी इलेव्हनचे मालक आणि अतिशय सुंदर असं चेंडू अडवला आणि चौकार जाणार होता तो अडवला. अतिशय चांगली क्षेत्ररक्षणाची तयारी दिसते त्यांची आणि धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या होती ती 24. आता मात्र महेंद्र यांच्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुरेख तटवण्याच्या प्रयत्नात नीटचा बॅटचा झाला नाही आणि एक धावसंख्येने वाढते. लेगबायचा इशारा येतोय. लेगबायच्या स्वरूपात 1 धावसंख्या मिळते आणि धावसंख्या होते ती 25. आता मात्र नंदू आमचे बंधू बघूया काय करतात. तटवण्याच्या प्रयत्नात नीटचा बॅटच्या पाठी झाला आणि षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 25. आणि आता मात्र आमच्या इथे पाहुणे आले ते विश्वास कातारा यांचा सन्मान करतील उमेश भोईर. विश्वास कातारा यांचा सत्कार करतील. विश्वास कातारा यांचा शाल श्रीफल देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातो. उमेश भोईर यांच्या हातचे
तसेच त्यांचं नाव काय देवनाथ कातारा यांचा सुद्धा सत्कार करतील ते उमेश भोईर. शाल श्रीफळ देऊन पाहुण्यांचा सत्कार केला जातो. शाल श्रीफळवर सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जातो. आणि आता मात्र तिसऱ्या षटकाचा मानकरी प्रवीण कुंभार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25. आता मात्र प्रीतम पाटील यांना हे स्ट्राईकवर पाहतोय. बघूयात प्रवीण कुंभार यांचा कसा ते समाचार घेतात आणि त्यांच्या टोपीची ती काली जादू कशी दाखवतात ते बघूया. ती टोपी आहे ती नेपाळवरून आले. प्रवीण कुंभार यांचा पुढचा चेंडू तटवला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री करे आणि सुरेख क्षेत्ररक्षण एका धावसंख्येने वाढ. धावसंख्या होते ती 26. आणि आता मात्र 23 चेंडू आणि 17 चेंडू 24ची आवश्यकता. समीकरण उरलंय ते 17-24. आता बघूया नंदू सामना करतील प्रवीण कुंभार यांचा. हलकेच पुश केलेला चेंडू चतुराईने एक धाव घेतली. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 27. आता मात्र 16-23चं समीकरण. प्रवीण 7-8 पावलांतरानं घेतात आणि हलके चेंडू टाकतात. चेंडूला गती देत नाही त्याच्यामुळं फलंदाज चाचपलतो. आणि आता मात्र सामना करते प्रीतम पाटील. जोरदार तटवण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑन बाउंड्रीकडे गेलेला चेंडू एक धाव एका धावसंख्येमध्ये समाधान आणि धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या होते तो 28. आणि आता मात्र 15-22चं समीकरण. थोडं फास्ट करा क्षेत्ररक्षण करण्याला विनंती. आता मात्र प्रवीण यांचा पुढचा चेंडू सामना करते नंदू. जोरदार तटवले चेंडू. बघूया काय होते. लालू जीत गया. आणि राजेश कातारा तुम्ही हसू नका. लालू हा लालू आहे. आणि जर गोलंदाजीमध्ये त्यांनी जर विकेट घेतला असता तर 1000 रुपयाचं बक्षीस होतं. आता पुढच्या वेळी कॅशला पण द्यायचं का. चला लालू तुमच्यासाठी आता पुन्हा सुवर्ण संधी आहे. राजेश कातारा तुमच्यावर फिदा झालेले आहेत. त्यांचा ATM खुला झालेला आहे. पुढची कॅच आली तर अशी डाय मारू नका. पहिला कॅच घ्या. अतिशय सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज आले ते शैलेश खाडेकर. पुढचा चेंडू प्रवीण कुंभार यांचा. शैलेश सामना करते. शैलेश पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि बॅटीच्या पाट्यात काय आला नाही आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या होती ती 28. आता मात्र 12-22चा समीकरण. दिसाय साधा
कुलदैवत खंडोबा पावला पनवेल शहरात फेमस झाला त्याला कुलदैवत खंडोबा पावला पनवेल शहरात फेमस झाला त्याला कुलदैवत खंडोबा पावला पनवेल शहरात फेमस झाला हँडसम डॅशिंग हैराज विंडा हे तो नेवाली गावाचा हे तो नेवाली गावाचा हे तो नेवाली गावाचा तालुक्यात या डंका वाजे विश्वास काथारा नावाचा कातारा नावाचा विश्वास कातारा नावाचा आत्माराम काथारा हॅलो, क्षेत्ररक्षण करणारी टीम भरपूर वेळ जातोय. मला वाटतं मगाशी सूचना दिली होती, तुमच्या तंबूमध्ये तुम्हाला पाणी दिलेलं आहे. गोलंदाज हेमंत पालकर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो हेमंत पालकर. आणि समीकरण आहे आता मात्र जिंकण्यासाठी ते 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. समोर फलंदाज संघाचा संघनायक प्रीतम पाटील आणि शैलेश खाडेकर. बघूया जोरदार तटवणीच्या प्रयत्नात आणि खराब चेंडूची एक धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 29. आता मात्र 12-21चं समीकरण. सुंदर तटवला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एका धावसंख्येने समाधान. धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 30. आता मात्र 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 11-20चं समीकरण. हवेत मारला चेंडू. बघूया काय होते. प्रदीप यांनी कोणती अतिशय सुंदर काम केलं आणि कॅच पकडली आणि शैलेश काळेकरला आपल्या तंबूचा रस्ता दाखवला. आता मात्र समीकरण उरतंय ते 10 चेंडू आणि 20 धावा. आणि लगेच अनिल काकडे पण आला. तो सिक्सर मारायला गेला नसता तर अनिल काकडे आला नसता. काय राजाभाई. आता मात्र हेमंत पालकर यांचा सामना करतील अनिल काकडे. मला वाटतं ते अतिशय सुरेख तटवला चेंडू सरळ जाते लॉंग ऑफच्या दिशेने आणि जयदास भोप यांची सुरेख क्षेत्ररक्षण. लाल टोपीचा इशारा देऊन फेकलेला चेंडू सरळ गोलंदाजाकडे आणि एका धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 31. आता मात्र समीकरण उरले ते 9 चेंडू 19 धावा. जोरदार मारण्याच्या प्रयत्नात प्रीतम पाटील फसले आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या होती ती 31 आणि 8 चेंडू 19चं समीकरण. आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवला आणि विनाकारण 1 धाव मिळाली आणि धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या होती ती 32. आता मात्र 7 चेंडू 7-18.
सुंदर अतिशय सुंदर कॅच आपल्या फॉलो थ्रो मध्ये घेतलेली कॅच मोठं नजरेत पाहण्यासारखी कॅच होती आणि षटकाची समाप्ती. धावसंख्येमध्ये मात्र कोणता बदल नाही. आता मात्र 6 चेंडू आणि 18चं समीकरण. आता मात्र सत्यवान म्हात्रे यांची मैदानामध्ये एंट्री. आता मात्र हे जे दोन खेळाडू जे क्रीजवर दिसतात हे हिमांशू इंटरप्राइजेसची आन आणि बाण आणि शान आहेत आणि चाव्या सुद्धा आहेत. हिमांशू इंटरप्राइजेसच्या चाव्या आन बाण शान असलेले दोन्ही खेळाडू प्रीतम पाटील स्वतः कर्णधार आणि सत्यवान म्हात्रे हे संघाचे सल्लागार दोघे क्रीजवर उभे आहेत आणि वलवलीचा इंजमन उल हक अशी त्यांची ओळख आहे असे ते सत्यवान म्हात्रे. बघूया काय करतात. 6 चेंडू 18ची आवश्यकता. 5 चेंडू 17चं समीकरण राहिले. 5 चेंडू 17चं समीकरण आणि वलवलीचा इंजमन उल हक. बघूया काय करतात. मजबूत एसटीचे फलंदाज डाव्या हाताने खेळणारे फलंदाज सत्यवान म्हात्रे. बघूया काय जादू करतात सत्यवान म्हात्रे. आपल्या संघासाठी कसा सल्ला द्यायचा लोकांना कसा बोलायचं आता ते दाखवून देतील. शेतपायर थोडा इशारा करत जा फास्ट करा म्हणून. जोरदार तटवण्याच्या प्रयत्नात आणि सत्यवान सुद्धा बाद. आता मात्र प्रीतम पाटील हे पाण्यातल्या माशासारखे तरपडतात कारण कधी मला स्ट्राईक येणार कधी स्ट्राईक येणार होती ती स्ट्राईक घालवली आणि गमवून बसले आणि आपल्या मॅच मागे पडतोय हे त्यांच्या लक्षात आले. आता मात्र समीकरण आले 4 चेंडू 17 धावा. कशी देतात ते बघूया. इकडे प्रीतम पाटील तर तिकडे कैलास उर्फ कॅपी. भयांच्या दुनियेतला बेच आज बादशाह. केपी बघूया नवीन फलंदाज कैलास पाटील. 4 चेंडू आणि 17चं समीकरण. विश्वनाथ यांचा राऊंड विकेट मारा. जोरदार तटवला चेंडू सरळ जातो सीमा रेषेच्या बाहेर आणि 1 बाउन्स बाउंड्री. षटकार अंबर षटकार षटकार. धावाचा फटका आणि 6 धावसंख्येमध्ये मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडू 11चं समीकरण. प्रीतम पाटील कसा वाटला पाटलांचा कचका. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज ते विश्वनाथ. सुरेख तटवला चेंडू सरळ जातील बाउंड्रीच्या दिशेने आणि धाव तर दुसरी घेऊ शकत नाही ते कारण प्रीतम पाटील यांना स्ट्राईक हवी होती. ती स्ट्राईक कैलास यांनी दिलेली आहे आणि आता मात्र समीकरण उरलंय 2-10. फटके मारावे लागतील 2दा तेव्हा होतील 10.
हुकला तर विजयासाठी चुकला समजायचा. निसटता विजय होईल असं मला वाटायला लागलंय. पाटलांचं काय जमलं नाही, कैलास पाटीलने जे करून दाखवलं त्या प्रीतम पाटीलना काय जमलं नाही, कालू जाजू काय चालली नाही. आणि आता मात्र एक चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. विश्वनाथाने आपलं विश्व अख्खं घशात नेऊन ठेवलंय आणि कोणाला दाखवत सुद्धा नाही. आता बघूया विश्वनाथांचा शेवटचा चेंडू. केपी यालाच म्हणतात 40+ बादशाह. आणि वाईड वरचा इशारा. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्येमध्ये बदल होतोय. आता मात्र समीकरण उरतं 1 चेंडू आणि 8. कैलास पाटील बाउंड्री पासून 7-8 किलोमीटरवर मारा, 8 धावा देऊ. जमलं तुमचं, जमलं. चला झालं बाद तुम्ही आता. आणि त्रिवेणी संघाने असा सुरेख विजय मिळवून हिमांशू एंटरप्राइजेसला पराभवाची सावली दाखवली. जय हिंद, जय महाराष्ट्र.